पोटनिवडणुकीला तुम्ही तिथे लक्ष घातलं होतं, जबाबदारी होती. आता नाहीये का? आता मला जिल्हा परिषद पंचायत समिती आहे. कल्टी मारतायत तुम्ही त्या अजिबात नाही, विषयापासून. मला सरळ सरळ अजिबात नाही. सुनील शेळकेंनी ना अजित पवारांना इथे आणलं ना बडा कोणता चेहरा आणला. मग ग्राउंड वरती एवढं सगळं मैदान मारलं तर मारलं कसं? माझ्या नेत्याचा माझ्यावरती विश्वास आहे आणि माझ्या जनतेवरती विश्वास आहे. त्यामुळं माझ्या कुठल्याही नेत्याची इथं आवश्यकता पडली नाही. मावळच्या राजकारणात टप्प्यात कार्यक्रम कर. मला ते आधी लोणावळ्याचं गणित समजून सांगा, म्हणजे मलाही वैयक्तिक असं वाटत होतं की लोणावळा तुमच्या हातात येत अजिबात नाही, अजिबात नाही. आणि लोणावळकरांनी ठरवलंही होतं की खरोखर एकदा आपण याला संधी देऊ. त्यामुळे लोणावळ्यात ते मला अजिबात चिंता नव्हती. सुनील शेळके फार काही विरोधात बोलले नाही, पण सुरेखा जाधव त्यांचीही सीट काढू शकले नाही. आपण वैचारिक निवडणूक ही खालच्या पातळीला नेली आणि त्यातून लोकांनी मग ज्याला त्याची जागा व्यवस्थित दाखवली. तळेगाव दाभाडेमध्ये अपक्ष उमेदवार तुम्हाला ओपनली नडले, किशोर वेगळे. मला नाही नडले. संतोष दाभाडे ही व्यक्ती भाजपची आहे का तुमची? हा संघ जनसंघाच्या विचारधारेतला कार्यकर्ता आहे. ते त्यांनी म्हटलं की अण्णा म्हणतायत की 5 कोटी टेकवा आणि उमेदवारी घ्या. कुणाला पैसे देऊन आणि घेऊन उमेदवार देणं किंवा कुणाला पैसे देऊन मतं घेणं म्हणजे निवडणुका जिंकतो असं कधीच कोणी मनात आणू नये. म्हणजे एकीकडे म्हणायचं भाजप तू माझा भाऊ आणि दुसरीकडे म्हणायचं नाही भाजप तू माझा दुश्मन. मग आता जे झालंय ते झालंय, निकाल समोर आहे. आता झेडपी आणि पंचायत समितीचं गणित काय? राजकारणात माणसानं एक चूक केली तर परत दुसऱ्यांदा करू नये. दोन्हीही पवार घरानं एकत्रित येत आहे. त्यात वाईट काय? पण जिथे नेते नाहीत त्यांचं काय? तुमच्या शेजारी पिंपरी चिंचवडे, पलीकडे पुणे, वाऱ्यावर आहेत ते लोक असं आम्हाला वाटतं. दादा स्वतः पालकमंत्री आहेत, तिथं 2 माजी आमदार आहेत. पण यावेळेस टाळी त्यांनी दिली पाहिजे. आणि आता टाळी पंचायत समिती जिल्हा परिषदेला टाळी नको आणि 2 हात पुढं आणि 1 हात मागं ते पण नको मला. आता झालं एवढं भरपूर झालं. किशोर वेगळ्यांना खरा हा शॉक होता की यांच्या अंतर्गत जर एवढ्या 15-20 भेटी झाल्यात तर आम्ही काय करत होतो नेमकं. त्यांना माहिती होतं, अजिबात नाही. त्यांना सगळं माहिती होतं. पण जसं तुमच्या मावळमध्ये काय सगळीकडे भाऊबंदकी असते, पाहुणे रावळे नाते गोते असतात, त्यामुळे काही लोक शांत राहिले. अशा लोकांचा झेडपीला म्हणजे तुमचं जर समजा त्यांनी काम नसेल केलं, ते न्यूट्रल राहिले असेल, तर अशा लोकांचा झेडपी पंचायत समितींसाठी विचार करणार? मला पत्रकारांनी विचारलं आता पुढं काय. मी म्हणलं झालं गेलं, माझ्या दृष्टिकोनातून सगळं संपलं. राज्यातल्या राजकारणाचा धुराळा उडला. तुम्हाला आम्हाला वाटलंही नसेल अशा पद्धतीचे नगर परिषद नगरपंचायतींचे इलेक्शन झाले. कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्या तरी भल्या भल्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती आणि अशामध्ये अनेक दिग्गजांना आपला गडही राखता आला नाही. मात्र या सगळ्यांमध्ये चर्चा ठरली ती म्हणजे मावळचे आमदार सुनील शेळके यांचे. चर्चा घडण्याचं कारण एक आहे की इथल्या सगळ्याच्या सगळ्या नगर परिषदा त्यांनी त्यांच्या ताब्यात वळवल्या. बरं बडा कोणता नेता आणला नाही, स्टार प्रचारक नाही, आरोप प्रत्यारोप कमी राहिले. पण अशी पडद्यामागून नेमकी इथे काय खिचडी शिजली की मावळमध्ये वन साइड वातावरण पुन्हा सुनील शेळकेंचं झालं. स्ट्रॅटर्जी समजून घेण्यासाठी त्यांच्यासोबत बोलणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आज 1 to 1 आपण सुनील शेळकेंसोबत करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. भाजपच्या नेत्यांची जवळजवळ एक फळी मावळामध्ये होती. सगळ्यांची एकच टार्गेट होतं की काही झालं तरी आता सुनील शेळकेंना रोखलं नाही तर मग पुन्हा शक्य होणार नाही. पण सुनील शेळकेंनी ना अजित पवारांना इथे आणलं ना बडा कोणता चेहरा आणला. मग ग्राउंड वरती एवढं सगळं मैदान मारलं तर मारलं कसं? नाही, मी तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पक्षाच्या असलेल्या इथल्या नेतृत्वावरतीच त्यांचा विश्वास नाही. त्यामुळे त्यांनी अनेक नेते आणले. माझ्या नेत्याचा माझ्यावरती विश्वास आहे आणि माझ्या जनतेवरती विश्वास आहे. त्यामुळं माझ्या कुठल्याही नेत्याची इथं आवश्यकता पडली नाही. मी स्वतःच्या विधानसभेच्या निवडणुकीलाही कोणाला आणलं नाही आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीलाही कोणाला बोलवलं नाही आणि आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा कुठल्याही नेत्यानं इथं येऊन प्रचार करावा अशी माझी तरी अपेक्षा नाही आहे. पण मी एकच सांगतो, प्रचाराला येण्यापेक्षा जनतेची विश्वासार्हता मी मागील 6 वर्षापासून जपली आहे. जनता माझ्या मागं उभी आहे हा मला विश्वास आहे आणि माझ्या नेत्यांकडनं प्रचाराला आणण्यापेक्षा मी विकास कामांना निधी कसा आणता येईल, इथले महत्त्वाकांक्षी प्रकल्प कसे लवकरात लवकर उभे राहतील याकरता नक्कीच माझ्या नेत्यांचा मी विचार घेईल किंवा त्यांची मला साथ नक्की मिळून घेईल. चांगल्या चांगल्या आमदारांना जमत नाही. अनेकांच्या कित्येक टर्म होतात तरी त्यांना बालेकिल्ला राखताना जड जातो. तुमच्या विरोधात माजी मंत्री राहिलेले व्यक्ती, इथे खासदार श्रीरंग बारणे, तुमची तशी दुसरीच टर्म. खूप तुम्ही ऍक्टिव्ह राजकारणामध्ये बाहेरच्या स्टेटच्या इथे दिसत नाही, पण मावळच्या राजकारणात टप्प्यात कार्यक्रम करतात.
कसं काय जमलं काय? आणि मला ते आधी लोणावळ्याचं गणित समजून सांगा. म्हणजे मलाही वैयक्तिक असं वाटत होतं की लोणावळा तुमच्या ते हातात येत नाही. अजिबात नाही, अजिबात नाही. लोणावळ्यामध्ये तर मी फुल कॉन्फिडन्स होतो मला, की काही झालं तरी लोणावळकर यावेळेला सुनील शेळकेच्या ताब्यात नगरपालिका देत आहेत. एक वेळ संधी मागितली, लोणावळकरांना विश्वास दिला. खूप चांगले प्रकल्प आपल्या शहरामध्ये येत आहेत. हॉस्पिटल उभं राहते, रस्त्यांची कामं असतील, ट्रॅफिकची व्यवस्था असेल किंवा टुरिस्टच्या दृष्टिकोनातून चांगले प्रकल्प कसे आणता येईल त्याकरता प्रयत्न करत आहे. म्हणून एक वेळ संधी द्यावी आणि लोणावळकरांनी ठरवलंही होतं की खरोखर एकदा आपण याला संधी देऊ. त्यामुळे लोणावळ्यात ते मला अजिबात चिंता नव्हती. तळेगावमध्ये आम्ही युतीचा फॉर्म्युला आजमावला. वडगाव नगरपंचायतमध्ये आमची सत्ता होती. म्हणजे मागील 4 वर्षापूर्वी जे नगराध्यक्ष निवडून आले होते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि वडगावमध्ये कामांच्या जोरावरती ही निवडणूक आम्ही सहज जिंकू, असं एक आमच्या मनात तिथला विश्वास होता किंवा आमच्या मनात एक तिथं ठाणगाठ आम्ही बांधलेली होती. परंतु वडगावची नगरपंचायतची निवडणूक थोडी वेगळ्या पद्धतीने झाली. तळेगावची युती म्हणून आम्ही लढलो आणि लोणावळ्यातली तर नागरिकांनी एक हाती सत्ता नक्कीच चांगल्या बहुमतानं आम्हाला दिलेली आहे. सुरेखा जाधव यांचा प्रचार घसरला. सुरेखा जाधव यांचा प्रचार घसरला. भाजपचे ज्येष्ठ नेते बग्याच्या भूमिकेत राहिले. सुनील शेळके फार काही विरोधात बोलले नाही, पण सुरेखा जाधव त्यांचीही सीट काढू शकल्या नाही. इथपर्यंतची कशी काय म्हणजे फिल्डिंग लागली? दुसरा प्रश्न त्यालाच जोडून की लोणावळ्यामध्ये काही फॉर्म तुम्ही शेवटच्या टप्प्यात भाजपवाल्यांच्या मागे घ्यायला भाग पाडले, जे की कसं शक्य नव्हतं. तेही पडद्यामागे नेमकं काय घडलं तेही समजून घ्यायचं. नाही, मी लोणावळ्यामध्ये विशेष करून तुंगारली गाव भाग असलेला एक भाग आहे त्याच्यातला आणि गावाचं गाव पण टिकावं याकरता मी आव्हान केलं. त्यामध्ये मला तिथल्या नागरिकांनी किंवा भाजपच्या सुद्धा उमेदवारांनी प्रतिसाद दिला. मी त्यांनाही सांगितलं की उद्याच्या काळामध्ये मी भारतीय जनता पक्षाची पट्टी घालून तुमचा प्रचार करेल, परंतु तुम्ही संघर्ष होऊन देऊ नका. आणि अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावरती तुंगारलीकरांनी तिथल्या उमेदवारांनी ऐकलं. त्यानंतरनं माझ्या वलवणमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने सांगितलं, त्यांनी होकार दिला. आणि जे माझ्या बाबतीत निगेटिव्ह बोलत गेले ते इथल्या नागरिकांना आवडत नाही. तुम्ही एकतर कामावरती किंवा कुठल्या आपण विचारधारेला धरून निवडणूक लढलं तर ठीक आहे, परंतु तुम्ही विकास कामांवरती किंवा एखाद्या आपण वैचारिक निवडणूक ही खालच्या पातळीला नेली आणि त्यातून लोकांनी मग ज्याला त्याची जागा व्यवस्थित दाखवली. बर, तळेगाव दाभाडेमध्ये अपक्ष उमेदवार तुम्हाला ओपनली नडले, किशोर बेगडे. मला नाही नडले. तेच संतोष दाभाडेंना नडले, ओपनली नडले, चांगलं लीड घेतलं. चर्चा त्याही व्यक्तीची तेवढीच झाली. कसं काय जमलं त्यांना? ते नाही, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही माझी मुलाखत घेतली होती त्यावेळेलाच मी सांगितलं होती भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंतांनी असा शब्द वापरला होता की त्यांनी निष्ठा जर जागृत ठेवली, कमळ हाच आमचा उमेदवार हे जर त्यांनी पाहून जो उमेदवार आहे त्याच्या मागे खंबीरपणाची साथ दिली तर 3 ते 4 हजार मतदान एवढं फक्त अपक्षाला मिळेल. बाकी सगळी मतदान ही भारतीय जनता पक्षा किंवा महायुतीच्या उमेदवाराच्या पारड्यात पडतील. आता त्याची सगळी आकडेवारी जर पाहिली तर प्रत्येक प्रभागावाईज तुम्हाला ती दिसतीये, कुठल्या प्रभागात कुठल्या उमेदवाराला किती मतदान झाले. त्यामुळे ते आता सांगण्यापेक्षा प्रत्यक्षात पुरावाच मिळाला आहे. जे लोक मला म्हणत होते की हा गद्दार आहे किंवा हा स्वार्थी आहे, याला कुणाशी घेणं देणं नाही आहे, हा फक्त स्वतःचं हित पाहतो, त्या लोकांनी कुणाचं हित पाहिलं हे एका वर्षामध्येच ऑन रेकॉर्ड तुम्हाला पुराव्यानिशी पाहायला मिळालेले. त्यामुळं तत्व निष्ठा ह्या सगळ्या गोष्टी मी जवळून पाहिल्यात आणि भावकी गावकी ह्यातले राजकारणातला फरक मी जवळून पाहिला आहे. मी माझा धर्म पाळला. मुख्यमंत्र्यांना जो शब्द दिला होता तो शब्द मी पाळायचं काम केलं. माझी नैतिकता मी जपली. ज्याला जे करायचं त्यांनी त्यांचं केलं. त्यांचं म्हणणं असं होतं, आता मी तुम्हाला खरं खरं म्हणजे तुम्ही मला हे उत्तर सांगावं अशी माझी अपेक्षा आहे. संतोष दाभाडे ही व्यक्ती भाजपची आहे का तुमची? पक्ष भाजपचा हे जग जाहीर आहे, मला आतलं सांगा. मी संतोष दाभाडे, मी तुम्हाला एकदम प्रामाणिकपणे सांगतो,
हा संघ जनसंघाच्या विचारधारेतला कार्यकर्ता आहे. हं, फक्त त्याचा आडनाव दाभाडे आहे, हं, जसं सुनील शेळके आहे. मग दाभाडे आडनावाला विरोध होता की काय, हे अजून मला त्यातलं गुढ उघडणे माझ्या लक्षात आलेलं नाही आहे. पण संतोष दाभाडे ह्या व्यक्तीला ज्या वेळेला विरोध होत होता, हं, तर त्यावेळेला मी सांगितलं, संतोष दाऊ, तुम्हाला एकतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात यावं लागेल, नाही तर थांबावं लागेल. तर त्यांनी मला सांगितलं ना, आपण आघाडी म्हणून लढू, पण मला पक्षात घेऊ नका. मी संघाच्या प्रमुख व्यक्तींशी संपर्क साधला. हं, जनसंघातल्या संघाच्या परिवारातील लोकांशी मी फोनद्वारे संवाद साधला, त्यांची चर्चा केली. त्यांनी सांगितलं मला, मी साधारणतः 8-8:30 वाजता संध्याकाळच्या वेळेस फोन केला असेल. त्यांनी सांगितलं मी तुला 10-11 वाजेपर्यंत रात्री कळवतो. मला त्यांच्याबरोबर 11:45-11च्या वेळेला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की संतोषा, तू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून घे, आपली युती आहे, काही प्रॉब्लेम नाही, आमच्या संघाकडनंच तुला सिग्नल आहे. हं. पण तरी संतोष दाभाडे तयार झाला नाही. बरं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही त्यांना कन्व्हिन्स करत होतो. नंतर असं वाटलं की आपण एखाद्याच्या मजबुरीचा फायदा घेणं किंवा एखाद्याचा नाईविलाज असतो, अशा वेळेला त्याचा प्रवेश करून घेणं हे काय मलाही योग्य वाटलं नाही. पण सुदैवानं किंवा त्यांनी त्यांचं जे काही काम करत होते त्या व्यक्तीचं मी प्रत्येक भाषणात सुद्धा सांगितलं हं, की ही व्यक्ती सुनील शेळकेची नाही आहे, ही संघ जनसंघाच्या विचारधारेतून पुढे आलेली भारतीय जनता पक्ष संघटनेचं काम करणारी व्यक्ती आहे. आणि ह्याही पलीकडे जाऊन जी पंढरपूरची वारी जाती, हं, तुकोबारायांची माऊलींची पालखी आपल्या इथून जाती, त्या वारीचं मागच्या 12-13 वर्षापासून म्हणजे 2014पासून जवळपास हा संतोष भाऊ दाभाडे आणि त्यांची सगळी टीम ज्या गावातून वारी पुढच्या गावात जाती, हं, त्या मागच्या गावातली साफसफाई करणं, हं. हे काम कोण करतो? तर हा संतोष दाभाडे पाटील करतो. बरं. मग एवढ्या ग्राउंड लेवलला काम करणारा किंवा डाऊन टू अर्थ आपण ज्याला म्हणतो, तो असलेला कार्यकर्ता होता. त्याला सगळ्या गोष्टीची त्यांना जाणीव आहे, म्हणून आम्ही तो उमेदवार म्हणून त्याला पाहिलं. या निवडणुकीमध्ये ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांचेच मनं धरायचे होते, पण अनेक लोक ज्यांनी तुमच्या निवडणुकांमध्ये कामं केली अशा अनेक कार्यकर्त्यांची तिकीटं कापली गेली, त्यांना तिकीटं दिली गेली नाही. या तिकिटांच्या शर्यतीमध्ये असणारच एक नाव होतं सूर्यकांत वाघमारे. मी यासाठी उल्लेख करते, त्यांनी म्हटलं की अण्णा म्हणतायत की 5 कोटी टेकवा आणि उमेदवारी घ्या. अरे असे कुणी पैसे टेकून उमेदवार द्यायला आणि घ्यायला, निवडणुका जर आपण पाहिलं तर पैशावरती होतात असा एक कोणाच्या मनात भ्रम येतो, तो पहिला काढून टाकला पाहिजे. पैसा एक गौण भाग आहे निवडणुकीतला. तुमचा संपर्क किती आहे, तुम्ही प्रत्यक्षात खरंच काम करता की फक्तच आश्वासनं देता, आणि मागच्या 5 वर्षात सुनील शेळकेने काय केलं हं, हे पुराव्यानिशी आहे ना. हं, त्यामुळं कुणाला जरी उमेदवारी दिली तरी सुनील शेळकेचा जर चेहरा किंवा सुनील शेळकेचा सपोर्ट आहे, अजितदादाचा त्याच्या मागे सपोर्ट आहे, हे लक्षात आल्यावरती सर्वसामान्य माणसाला आता एक विश्वास झालेला आहे की नक्की आपली कामं या ठिकाणी होतील किंवा त्यांनी जो शब्द देत आहेत तो पूर्ण होईल. त्यामुळं कुणाला पैसे देऊन आणि घेऊन उमेदवारा देणं किंवा कोणाला पैसे देऊन मतं घेणं म्हणजे निवडणुका जिंकतो असं कधीच कोणी मनात आणू नये, असं माझं व्यक्तिगत मत आहे. तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही अनेक उमेदवार डावलले या निवडणुकीत? ते चांगले होते, पण दोघं जण 2 चॉईस तुमच्या समोर होत्या, एकाला शांत करावं लागलं, एकाला तिकीट द्यावं लागलं. शेवटी बघा आता पक्ष मोठा झाला किंवा एखाद्या कार्यकर्त्यांचं मोठं संघटन उभं राहिलं की स्पर्धा ॲटोमॅटिक होत असते. त्यातल्या त्यात आम्ही बऱ्यापैकी प्रयत्न केले, हं, जेवढं आम्हाला थांबवता येईल किंवा पुढं जाऊन कॉप्शनमधनं म्हणजे ज्याला आपण स्वीकृत सदस्य म्हणतो ते घेता आले तर त्यांनाही घेऊन संधी द्यायची, पुन्हा संघटनेच्या पदावरती संधी द्यायची. अशा पद्धतीनं बऱ्यापैकी आम्ही आमच्यातल्या सहकाऱ्यांना न्याय द्यायची भूमिका ठेवली, म्हणून आमच्यात कुठेही संघर्ष किंवा स्पर्धा झाली नाही. 1-2 ठिकाणी ते होणं अपेक्षित होतंच. बरं. मी थेट मुद्द्याला हात घालते आता. विधानसभेला 1 लाखांचं लीड घेतलेले आमदारांनी नगर परिषदा नगरपंचायतींच्या निवडणुकीला युतीसाठी प्रस्ताव ठेवला. टाळी कुणी आधी दिली आम्हाला घेणं देणं नाही. आता झेडपी पंचायत समितीला ती गिनती डबल होणार का? पहिला प्रश्न.
एका तळेगाव दाभाडे नगर परिषदेसाठी युती होते, वडगावला नाही, लोणावळ्याला नाही, अशा पद्धतीची युती होऊच कशी शकते? एकीकडे आहे आणि एकीकडे नाही. म्हणजे एकीकडे म्हणायचं भाजप तू माझा भाऊ आणि दुसरीकडे म्हणायचं नाही भाजप तू माझा दुश्मन. मग आता जे झालंय ते झालंय, निकाल समोर आहे. आता झेडपी आणि पंचायत समितीचं गणित काय? राजकारणात माणसानं एक चूक केली हम्म, तर परत दुसऱ्यांदा करू नये. हम्म, शेवटी राजकारण आहे. मग एक माझ्याकडनं चूक झाली. जो फॉर्म्युला आमचा 4 भिंतीच्या आत भाजपचे 4 मंडळी, राष्ट्रवादीचे 4 मंडळी एकत्रित बसून निर्णय झाला, फॉर्म्युला ठरला, तो फॉर्म्युला फक्त भाजपच्या नेते मंडळींनी सांगितलं आपण इथं जाहीर करायचं नाही, आपण मुख्यमंत्र्यांकडे जाऊ, त्यांना सांगू आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की अशा अशा पद्धतीनं निवडणुकीला सामोरे जा, म्हणजे आम्हाला कोणी इथं बोलणार नाही. मग त्या पद्धतीनं आम्ही फक्त मुख्यमंत्र्यांकडे गेलो. त्याच्यात मुख्यमंत्र्यांसमोर जे निर्णय झाले, तळेगावचा भारतीय जनता पक्षाचा, लोणावळ्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष करायचा, हे सगळं स्पष्ट चित्र झालं. आल्यावरती दुसऱ्या दिवशी त्यांनी स्टेटमेंट बदललं आणि नंतरनं जे काय झालं ते चित्र स्पष्ट आहे. म्हणून मी सांगतो परत, एकदा चूक झाली किंवा एकदा आपण निर्णय घेतल्यावरती आपल्याला समोरच्याची विश्वासार्हता किती आहे हे कळाल्यावर पुढच्या निवडणुकीला त्या चूक आम्ही परत करणार नाही. बरं. 100% ही खात्री. खात्री आता ऑन रेकॉर्ड खात्री देतो तुम्हाला, हा. की काही जरी झालं, हम्म, माझ्या पक्षाचं संघटन मोठं आहे. हम्म, ग्रामीण भागात माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वडीलधारी, माझ्या आया बहिणी असतील, सहकारी असतील, खूप चांगल्या पद्धतीनं आमच्या मागे उभे आहेत. त्यामुळे मी अजिबात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत कुठल्याही पद्धतीची निवडणूक लढताना हम्म. युती करावी असा फॉर्म्युला मी कोणाला देणार नाही. बरं. कार्यकर्त्यांसाठी चांगली संधी आहे की आता सगळ्याच्या सगळ्या जागेवर कमीत कमी ते तयारीला तरी लागतील. नक्कीच. दुसरा एक, राज्याच्या राजकारणात अनपेक्षित अशी घटना घडते. मला माहित नाही तुमच्या अँगलने आहे की नाही, कारण पडद्यामागे तुम्ही लोक काय करतात हे अजून कुणालाच कळलेलं नाही. पण पडद्यासमोर जे आलेलं आहे ते महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने काका पुतण्या म्हणजे दोन्हीही पवार घराणं एकत्रित येत आहे. त्यात वाईट काय, गैर काय? पण त्या सोपं पण नाही ना सगळं. असं काय नाही, गैर काय त्यात मला तुम्ही सांगा ना. शेवटी हे बघा, जर एखादा पक्ष मोठा होत असेल, हम्म, दोन्ही पवार असतील किंवा दोन्ही पक्ष एकत्र येत असतील, तर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते स्वागत करतायत. हम्म, आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर दोन्ही पक्ष एकत्र झाले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही मोठी आहे, हे कुणी नाकारू शकत नाही. त्यामुळे आगामी काळामध्ये पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल किंवा राज्यभरातल्या इतर ज्या महापालिका आहेत, जिल्हा परिषद आहे, यामध्ये एकत्रित आले तर नक्कीच त्याचा आम्हाला आनंद आहे. बरं. अजित पवारांच्या मंत्र्यांच्या एकामागून एक विकेट जातात. एखाद्याची विकेट पडली का त्याच्या जागी सुनील शेळके येतात की काय चर्चा. दुसऱ्याची विकेट थोडी डगमगायला लागली की सुनील शेळके येतात की काय त्याच्या चर्चा. तुमचं काही नियोजन आहे का? काही अजिबात नाही. मी सांगितलं की मी माझ्या कुठल्याही नेत्याला शिफारस करायला माझ्या तालुक्यातल्या एकाही व्यक्तीला किंवा पदाधिकाऱ्यांना सांगितलं नाही किंवा मी मागणी केलेली नाही. शेवटी 35-40 वर्षाचा अनुभव असलेला नेता आदरणीय अजितदादा या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये भक्कमपणानं पाय रोवून उभे आहेत. आणि त्या नेत्याकडे आपण मागण्यापेक्षा उद्या माझ्यापेक्षा सिनियर काही आहेत त्यांनाही संधी द्यायची इच्छा असेल तर त्यांनाही मिळेल, किंवा उद्या अजून दुसऱ्या जिल्ह्यात कोणाला द्यायचं असे जर काही मत असेल दादांचं, प्रफुल्लभाई आहेत, तटकरे साहेब आहेत, तर ते त्या पद्धतीने निर्णय घेतील. त्यामुळे आपण स्वतःला काय मिळेल यापेक्षा आपल्या तालुक्याला काय अधिकचा आणता येईल यावरती मी अधिकचा भर देऊन काम करतो आहे. मी आहे त्यामध्ये खूप खुश आहे, समाधानी आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही. बरं. आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा इलेक्शनचा रिझल्ट बघितला, त्यावरून एक अंदाज बांधला की जे जे स्थानिक नेते तिथे स्ट्रॉंग राहिले त्यांच्या त्यांच्या ताब्यांमध्ये नगर परिषदा गेल्या. आता ज्या तालुक्यांना नेते आहेत त्यांचं जमलं, पण जिथे नेते नाहीत त्यांचं काय? तुमच्या शेजारी पिंपरी चिंचवड, पलीकडे पुणे, वाऱ्यावर आहेत ते लोक असं आम्हाला वाटतं. आमचे दादा पालकमंत्री आहेत ना, दादा स्वतः पालकमंत्री आहेत. तिथं 2 माजी आमदार आहेत, अनेक वर्ष पदं भोगलेली संघटनेतली किंवा महापालिकेमध्ये ज्यांनी नगरसेवक,
उपमहापौर, महापौर अशी स्टँडिंग चेअरमन अशी पदं ज्यांनी भोगलेत ते बरेच जण आहेत ना त्याच्यामध्ये. हम्म. आणि बाकीचे मंत्रिमंडळ स्थानिक नेता कोण आहे? स्थानिक नेते माझे पिंपरी आमदार चिंचवडला स्थानिक नेता कोण? माझे आमदार आहेत तिथं 2. हम्म. तिथं आमचे अण्णा बनसोडे आहेत, हम्म. ज्या विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत ते स्वतः स्थानिक नाही का. आणि अजितदादांनी पिंपरी चिंचवडमध्ये विकास कामं मागच्या 25-30 वर्षात जी काय केली ही पिंपरी चिंचवडकरांना दिसत आहेत. त्यामुळं असं काही भाग नाही आहे त्याच्यातला. पोटनिवडणुकीला तुम्ही तिथे लक्ष घातलं होतं, जबाबदारी होती. आता नाहीये का? आता मला जिल्हा परिषद पंचायत समिती आहे. कल्टी मारतायत तुम्ही त्या अजिबात विषयापासून. नाही, मला सरळ सरळ. अजिबात नाही. मला दादांनी सांगितलं पिंपरी चिंचवडमध्ये चिंचवड मतदारसंघात सुद्धा तुला लक्ष द्यावं लागेल. पण मी त्यावेळेस मीटिंगमध्ये सांगितलं की मला पहिले जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवार जाहीर होऊ द्या किंवा बऱ्यापैकी मला थोडंसं तिथला व्यवस्थित सगळ्यांशी चर्चा करून मी बाहेर पडेल. पण तरी मला त्यांनी वेळ द्यायला सांगितलं आहे. दोन्हीकडे जसं जमेल तेवढा वेळ मी देतोय. बरं आजच तिकडून आलोय. बरं, पुन्हा झेडपी पंचायत समितीकडे येते. मी तुमच्या मावळचा थोडा कानोसा घेतला. काही उमेदवारांसोबत मी स्वतः चर्चा केली. प्रॉब्लेम असा आहे की विधानसभेला काही लोक बापू भेगडेंच्या जवळचे होते, ते न्यूट्रल राहिले बिचारे. मी बिचारे शब्द वापरते कारण आता तुमच्या हाताखालून जाणं म्हणजे प्रत्येक उमेदवाराला टास्क वाटतोय. तर मग ते लोक राष्ट्रवादीचे आहेत, पण जसं तुमच्या मावळमध्ये काय सगळीकडे भाऊबंदकी असते, पाहुणे रावळे नाते गोते असतात, त्यामुळे काही लोक शांत राहिले. अशा लोकांचा झेडपीला म्हणजे तुमचं जर समजा त्यांनी काम नसेल केलं, ते न्यूट्रल राहिले असेल, तर अशा लोकांचा झेडपी पंचायत समितींसाठी विचार करणार की नाही? मी निवडणूक झाली ना ज्या दिवशी मतदानाचं काउंटिंग पूर्ण संपलं नव्हतं, परंतु जवळपास विजय निश्चित होता. मला पत्रकारांनी विचारलं आता पुढं काय. मी म्हणलं झालं गेलं, माझ्या दृष्टिकोनातून सगळं संपलं. हा तालुका शांत राहायला पाहिजे. सर्वांनी एकत्रितपणानं पुढे या. आपण कामांच्या माध्यमातून जेवढं तालुक्याला पुढे नेता येईल तेवढं आपण पुढे न्यायचा प्रयत्न करू. मी कुठल्याही प्रकारचा द्वेष मनात ठेवून राजकारण करणार नाही आणि आपण सगळेजण हातात हात घालून काम करू. आणि त्यानंतरनं महिन्याभरातच ज्यांनी माझ्या विरोधात काम केलं त्या सगळ्यांना बऱ्यापैकी दादांच्या समोर नेऊन प्रवेश करून घेतला. परत माझ्या विरोधात ज्यांनी भाषणं केली त्यांना उमेदवाऱ्या दिल्या, नगरसेवक केले. मग उद्या सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीला मी तो काही मनामध्ये राग घेऊन किंवा माझ्या इलेक्शनला हे माझ्या अपोजमध्ये होते म्हणून आपण ते डोक्यात ठेवून राजकारण करायचं कारण नाही. शेवटी राजकारण आहे. राजकारणात आजचा मित्र उद्या दुश्मन, जो दुश्मन आहे तो आज मित्र येऊ शकतो. त्यामुळे आपण राजकारणात हे किती आपल्या मनावरला लावून धरायचं यापेक्षा सगळ्यांना बरोबर घेऊन कसं काम करता येईल हा विचार करून मी काम करणारा कार्यकर्ता आहे. बरं, एक शेवटचे 1-2 प्रश्न घेते. वडगावमध्ये निवडून जरी मयूर ढोरे यांच्या पत्नी आल्या असल्या अबोली ढोरे, तरी 1460 मतांचंच त्यांना लीड मिळालं. मी तिथलीही माहिती काढली. त्यांना भाजपपासून कमी धोका होता, अंतर्गत गटबाजीचा, तुमच्याच पक्षाच्या अंतर्गत गटबाजीचा जरा जास्तीचा फटका बसला. ढोरेंचं काम चांगलं होतं, विकास होता, तिथे भरपूर कामं केली होती, लोकांना कळलं नाही हे मतांचं लीडचं काय झालं. आणि तिथेही तुम्ही राष्ट्रवादीमध्येच काहीतरी 2.5 वर्षांचा नगराध्यक्षपदाचा फॉर्म्युला केलाय असं काहीतरी. नाही, त्याच्यात काय झालं विजया, आम्ही वडगावची निवडणूक लढवताना एकच ठरवलं होतं की खूप कामं केलीत वडगाव शहरात, आपण तिकडे लक्ष नाही दिलं तरी अडचण राहणार नाही. परंतु निवडणुकीच्या काळात बरीचशी गणितं बदलत असतात किंवा निवडणुकीच्या मूडमध्ये आल्यावरती विकास कामंही बाजूला राहतात. आमच्याच उमेदवाराच्या बाबतीत काही आमच्या लोकांनी ज्या काही अपप्रचार केला त्याचा काही प्रमाणात आम्हाला फटका बसला आणि समोरच्या व्यक्तीने विकास कामांच्या किंवा वैचारिक जे आपण निवडणूक म्हणतो ही बाजूला ठेवली आणि अर्थकारणावरती निवडणूक आणली. मग ती निवडणूक पूर्णपणे अर्थकारणाशी जोडली गेली. मग शेवटच्या 3 दिवस ज्यावेळेला आमच्या लक्षात आलं त्यावेळेला मग आमचे सगळे पदाधिकारी सहकाऱ्यांनी तिथं वेगळी स्ट्रॅटेजी वापरली. तसं आम्ही सांगतो की आमचं नगराध्यक्षपदाचं सीट हे 2,500 निवडून यायला पाहिजे होतं असं आमचं कॅल्क्युलेशन होतं. आणि 17 पैकी 13 जागा या आमच्या त्या ठिकाणी यायला पाहिजे होत्या, पण आमच्या 10 जागा आल्या. 3 जागा तिथं कमी आल्यात निवडून. ते आम्ही आता पुढच्या काळात जिल्हा परिषद पंचायत समितीला ती चूक दुरुस्त करू, कव्हर करू. बरं, शेवटचा प्रश्न.
विरोधकांना झेडपी पंचायत समितीच्या निवडणुकाच्या अनुषंगाने मी म्हणाल काय आवाहन करणार? आव्हान नाही वापरत शब्द मी, आवाहन काय करणार? आव्हान त्यांना काहीच करू शकत नाही सध्या तरी मी, हम्म. कारण ते त्यांची निवडणूक लढतील, मी माझी निवडणूक लढणार आहे माझ्या सहकाऱ्यांसोबत, मावळच्या सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन. तुम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून 3.5 वर्ष सरकारमध्ये आहात, मी सुद्धा सरकारमध्ये आहे, आपण महायुती म्हणून सरकारमध्ये आहोत. तुम्ही ज्या वेळेला प्रचाराला जाता त्यावेळेला तुम्ही सांगता की देशाचे पंतप्रधान भारतीय जनता पक्षाचे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत. आम्ही सांगतो की आम्ही महायुतीमध्ये आहोत, देशाचे पंतप्रधान भारतीय जनता पक्षाचे आहेत, आमचे नेते आहेत, राज्याचे मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, ते महायुतीचे प्रमुख नेते आहेत, आमचे नेते अजितदादा आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा देखील महायुतीमध्ये आहे. आणि मग सत्तेमध्ये आपण दोघंही असताना 3.5 वर्षाला आपण ते एकत्र आहोत. 3.5 वर्षात तुम्ही काय विकास कामं केलीत हे नाही सांगितलं तरी चालेल, पण किमान ह्या 1 वर्षात मावळ तालुक्यात सुनील शेळकेने 200 कोटी रुपयापेक्षा अधिकचा निधी आणला. तुम्ही 20 कोटी रुपये तरी निधी आणला का हे दाखवावं. आणि मग आपण राजकीय एकमेकाशी स्पर्धा करावी किंवा आपण मुद्दे घेऊन पुढे यावं, हे माझं त्यांना पहिलं आव्हान असेल. तुमच्याकडे राजकारणातले मुद्दे काय? ऐन वेळेला अपप्रचार करणे, बदनामी करणे, कुठंतरी गैरसमज पसरवणे आणि दिशाभूल करून मतं काय पारड्यात पडतील, हा एवढा तुमचा उद्देश आहे. मग निवडणुकीच्या काळात आपण जर एकत्रितपणानं लढायचं नसेल, आपल्याला युती टिकवायची नसेल, तर ते आम्हालाही मान्य आहे, पण तुम्ही काय कामं करणार आहात आणि किती कामं केलीत हे सांगून निवडणुकीला सामोरे या. भाजपचे लोक अजूनही शॉकमध्ये आहेत. जेव्हा तुम्ही माझ्याच मुलाखतीत हा गौप्यस्फोट केला होता की देवेंद्र फडणवीसांकडे बैठकीला जाण्याआधी आमच्या अंतर्गत 15 ते 20 वेळा भेटी झाल्या होत्या. त्यात काय जे आहे ते सांगितलं, खोटं काय सांगितलं त्यांना विचारावं. तुम्ही कार्यकर्ते सगळे अंधारात ठेवले. कार्यकर्ते म्हणजे मी तुम्ही नाही नाही, आणले. त्यांनी तो त्यांना विचारायला पाहिजे प्रश्न, तो माझा नाही. मी सुनील शेळकेनं जो काही निर्णय घेतला तो निर्णय माझ्या नेत्यांना म्हणजे अजितदादांना मान्य होता, माझ्या तालुक्यातल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना मान्य होता. माझ्याकडनं कुणीच माझ्या निर्णयामध्ये हस्तक्षेप केला नाही किंवा जो निर्णय घेतला त्यामध्ये कुणाला निर्णय पसंत नाही असं मला कोणी म्हणालं नाही. पण त्यांना ते विचारलं पाहिजे की तुम्ही निर्णय बदलला का बदलला, त्यातून तुमचा काय स्वार्थ होता, हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. बर, मावळचं राजकारण समजून घेणं जरी कठीण असलं तरी स्ट्रॅटर्जी यांच्या लक्षात यायला आता हळूहळू मला तरी सुरुवात झाली आहे. अनेक लोकांना आपण निवडणुकांदरम्यान किशोर भेगडेंसोबतही बोललो होतो, संतोष दाभाडेंसोबतही बोललो होतो, बऱ्याच उमेदवारांसोबत बोललो होतो. अनेक लोकांना किशोर भेगडेंना खरा हा शॉक होता की यांच्या अंतर्गत जर एवढ्या 15-20 भेटी झाल्यात तर आम्ही काय करत होतो नेमकं. त्यांना माहिती होतं, अजिबात नाही, त्यांना सगळं माहिती होतं. त्यांना नाही, मला काहीच त्याची त्यांना आयडिया नव्हती. सगळ्या गोष्टी माहिती होत्या. हे त्यांचा अपप्रचार करणं त्यामध्ये ते माहीर आहेत. त्यांचं एक साधं उदाहरण सांगतो. माझ्या इथल्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये एक भाग येतो. त्या भागातल्या लोकांमध्ये जाऊन सांगितलं की सुनील शेळके तुमची घरं पाडणार आहे, सुनील शेळकेने मागं एक कंपनी घेतली आणि त्याला जायला रोड तुमच्या इथून करणार आहे, जर त्यांचा माणूस निवडून आला तर त्यांना इथं कुठलीच अडचण राहणार नाही, तुम्ही त्यांना मतदान करू नका. बरं, ते माहीर आहेत. अजूनही त्यांचे असेच बऱ्याच ठिकाणी उद्योग चालू आहेत, त्यामुळं त्यांना सगळ्या गोष्टीची कल्पना होती. तुम्ही थोडा घोळ केला ना त्यांचा. तुम्ही संतोष दाभाडे उमेदवार जर आधी जाहीर करीत नव्हते तर किशोर भेगडे आले असते ना. तुम्ही त्यांचे सगळे प्लॅनिंग विस्कटवले होते. माझी चूक झाली असं म्हणलं तरी आता वावगं ठरणार नाही, पण माझी एक अपेक्षा होती की बाबा आपण ज्या गावातनं राजकारणाला सुरुवात केली त्या गावात आज सगळं वातावरण असं विस्कळीत आहे. एकमेकाकडं म्हणजे कधीच आपल्या चांगल्या संबंधानं न पाहता फक्त संघर्ष किंवा आपण एकमेकाला टोकाचा विरोध करतोय, हे कुठंतरी थांबावं म्हणून मी 2 पाऊल पुढे आलो होतो. माझा व्यक्तिगत काय स्वार्थ होता? मला जो त्रास द्यायचा तो त्रास देऊन झाला होता. निवडणूक माझी होऊन गेली होती, पुढच्या 4 वर्षानंतर निवडणूक आहे, तरी मी 2 नाही 10 पाऊल मागं आलो. आपण युती करून एकत्र पुढे जाऊ.
ते जर ऐकलं असतं हम्म. तर नगराध्यक्ष बिनविरोध होऊन गेला असता. त्यांना 11 जागा दिल्या होत्या. एक त्यांच्यातल्या 10 जागा त्यांना बिनविरोध करून दिल्या. एक जागा राहिली ती पण शेवटी निवडणूक लागली. ती त्यांना मिळवता आली नाही. ते म्हणले असा कुठं फॉर्म्युला असतोय, 50-50चा फॉर्म्युला असतो, असा 11 आणि 17 समाजलाच कसा काय फॉर्म्युला केला? त्यांना म्हणून एक काम करा, ज्यांना तुम्ही बिनविरोध दिलेले आमच्याकडचे राजीनामे देतो. तुमच्याकडचे बिनविरोध दिल्यात त्यांचे राजीनामे घ्या. बघू किती 50% होतं, 20-80 होतं. आपण आता आजमून बघा. ठीक आहे, आता झालंय ते आपण त्यात हे अशा गोष्टी बोलणं योग्य नाही माझ्यासारख्यानी. परंतु त्यांना पण त्यांची चूक लक्षात आली नाही आणि आली. जो फॉर्म्युला घेतला किंवा जो आपल्या पदरात पडले ते योग्य पडले. आता ते निवडणुकीच्या निकालानंतर म्हणायला लागलेले आहेत. त्यामुळे आपण गावाच्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून झाले ते सगळ्यांनी स्वीकारावं आणि अजूनही संधी किंवा अजूनही वेळ गेलेली नाही. एकत्रितपणानं या तालुक्याला पुढे न्यावं हेच मी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो. पण ह्यावेळेस टाळी त्यांनी दिली पाहिजे. आणि आता टाळी पंचायत समिती जिल्हा परिषदेला टाळी नको आणि 2 हात पुढून 1 हात मागत ते पण नको मला. आता झालं एवढं भरपूर झालं. बरं. तर मावळकरांनो, मीच तुमच्या तालुक्याचं विश्लेषण करताना म्हटले होते की युती फायद्याची ठरली असती. रिझल्ट बघितल्यानंतर लोणावळा हातातून गेला, तळेगाव दाभाडे हातातून गेलं, वडगावही हातातून गेलं. आमदाराचं लीड बघितल्यानंतर मला असं वाटलं होतं की हे लीड तोडणं सहजासहजी शक्य नाहीये. पण शेवटी स्थानिक राजकारणातील सगळी गणितं बदलली. गणितं जशी बदलली तशी सुनील शेळके फ्रंटच घेत राहिले. आता झेडपी पंचायत समितीला वन साईड चालायचं आहे आणि शिवाय युती होणार नाही. त्यामुळे इथले राजकीय गणित आणखी कसे बदलणार आहेत याच्या सगळ्या अपडेट मी तुमच्या समोर यांच्याकडूनही घेऊन देणार आहे आणि त्यांच्याकडूनही घेऊन देणार आहे. पण आज तुम्ही आम्हाला जेवढी वेळ दिली, माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि अजून पुढची माहिती सेकंड टप्प्यात देतो परत. बरं ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू.